नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचा आणि मातांचा हार्दिक स्वागत आहे. तर बघा, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली होती की ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागल त्याच वेळेस बघा, या ठिकाणी आपल्याला 2100 रुपये आपल्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत आज 27 नोव्हेंबर म्हणजे महिलांना जे काही तातडीची सूचना देण्यात आलेल्या आहेत बघा, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. बघा, महिलांकडे ही 2 कागदपत्रे नसतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये मिळू शकणार नाही. ही 2 कागदपत्रे कोणती आहेत, ती कोणत्या ठिकाणी जमा करायची, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ही 2 कागदपत्रे सादर करणं महिलांसाठी आवश्यक असणार आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे ही 2 कागदपत्र असतील त्यांना डिसेंबर महिन्याचा जो काही 2100 रुपये हप्ता आहे हा आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये आणि नियमांमध्ये सरकारने 2 प्रमुख बदल केले आहेत. त्यानुसार ही 2 कागदपत्रे सादर करणं महिलांसाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. बघा, ज्या महिलांकडे ही 2 कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट असतील त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची तसेच पुढील हप्त्याच्या पात्र ठरणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे हे महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायची पहा. आणि या व्हिडिओ पाहता पाहता एक लाईकचं बटन दाबायचं आहे. तर आत्तापर्यंत पहा, आपल्या अकाउंटला बघा पहिला हप्ता या ठिकाणी जमा झाला, दुसरा झाला, असे बघा 3,500 रुपये, त्याच्यानंतर 4,500 रुपये, असे टोटल 7,500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही जर मला भरपूर प्रमाणामध्ये ताकद दिली तर मी हा हप्ता वाढवून 3,000 पर्यंत सुद्धा करणार आहे. त्याचबरोबर ते म्हणले होते की हा हप्ता 2100 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी करणार आहेत. त्याचप्रकारे बघा, ज्या महिलांना एकही रुपया भेटला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की त्यांना एकही रुपया भेटला नाही. कारण की बघा, या ठिकाणी ज्या महिलांना बघा या ठिकाणी सर्व असून सुद्धा पैसे भेटलेले आहेत त्यांना या ठिकाणी बघा एकही रुपया भेटला नाही. काही काहींच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, त्याच्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये श्रीमंत महिला आहेत, लाखो रुपये पडून सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत. परंतु काही गरीब महिलांना याचा लाभ अजून सुद्धा भेटलेला नाही आहे. जवळजवळ बघा, या ठिकाणी 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेसाठी लाभार्थी ठेवण्यात आलेले आहे पहा. त्याचप्रकारे ज्या महिलांना एकही रुपया भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आम्हाला एकही रुपया भेटला नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आमचं जर तुम्ही या ठिकाणी ताकद दिली तर मी हे जे काही पैसे आहेत बघा हे अजूनसुद्धा वाढवणार आहे. त्याचप्रकारे शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं भाषणामध्ये की आम्हाला जर तुम्ही या ठिकाणी भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद बघा निवडणुकीमध्ये देण्यात आलेला आहे पहा. त्याचप्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार का देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि हप्ता वाढून 3,000 रुपये झाला पाहिजे का नाही यावर तुमचं मत काय हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तर बघा, आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा विजयाचा जो काही थेट फायदा आहे हा राज्यामधील महिलांना होणार असून आणि याचबरोबर जी काही लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये जास्त पैसे मिळतील असं महाराष्ट्रामध्ये आपल्याला चर्चेला उदाहरण आलेलं आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाला ज्यामध्ये बघा महायुतीने काय केलं होतं, महायुती म्हणजे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि जे काही आपले एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून या ठिकाणी भरघोस यश मिळवलेले पहा. सरकारला या ठिकाणी पुन्हा एकदा सरकार स्थापन करायचे या ठिकाणी जनमत मिळालेलं आहे. बघा, यावेळी निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर निवडणुकीतील या निकालानंतर महाराष्ट्रामधील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आता विजयामध्ये मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाचा अधिक या ठिकाणी आर्थिक लाभसुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. त्याचप्रकारे बघा, ज्या पण महिलांना या ठिकाणी अजून एकही रुपया भेटला नाही बघा त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये नवीन या ठिकाणी बघा वेबसाईट चालू करायचं सुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे. ज्यांचा बऱ्याच जणांच्या या ठिकाणी फॉर्म भरायचं सुद्धा बाकी होते. पुढचा जो काय हप्ता आहे बघा लाडकी बहीण योजनेचा हा महाराष्ट्रातील जे काही योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते म्हणजे 7,500 रुपये बघा आपल्या खात्यावरती जमा झालेले आहेत. राज्यामध्ये बघा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा जो काही शेवटचा हप्ता आहे बघा तो आला होता. आता पुढील हप्ता कधी येणार आहे आणि किती पैसे मिळतील याकडे लाडकी बहिणीची नजर लागून आहे बघा. तर बघा 1,500 रुपये आपल्याला हप्ता येत होता, परंतु एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपये देण्याची पुन्हा एकदा घोषणासुद्धा केली होती. पाहूयात आता आपल्याला किती पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना बघा राज्य सरकारद्वारे राबवली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वीच्या ज्या काही जाहीरनाम्यामध्ये या योजनेमधील पैसा वाढवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. आता सरकार सत्तेवर परतण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला असून या योजनेतील पैसे वाढवण्याचे जे काही आश्वासन आहे ते सरकार पूर्ण करणार आहे. बघा, योजनेमध्ये किती रक्कम वाढवली जाईल आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे जे काही निकाल आहे जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यामधील महिला सर्वाधिक खुश असतील, कारण आता लाडकी बहीण योजनेमधील रक्कम वाढणार आहे. बघा, आपल्याला माहिती 2100 रुपये झाली, परंतु काही काही महिलांची असं इच्छा आहे की 2100 रुपयामध्ये काही होत नाही, तर 3000 रुपये या ठिकाणी झालं पाहिजे का नाही, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. एकनाथ शिंदे यांनी बघा भाषणामध्ये सांगितलं होतं की सध्याला 1500 रुपये रक्कम आपल्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती, परंतु 1500 रुपयावरून बघा 650 ते 600 रुपये वाढवून 2100 रुपये करणार येणार असल्याचं आश्वासन सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. बघा, अशा स्थितीमध्ये आता पुन्हा महायुती आघाडीचं सरकार या ठिकाणी स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील जो काही लाभ आहे बघा तो सुद्धा वाढणार आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यामध्ये 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येणार आहेत. बघा बघा किती 13 लाख बहिणींचे जे काही बघा ते अर्ज बघा या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि टोटल बघा या ठिकाणी 2.34 कोटी सदस्य महिला लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी लाभ मिळवत आहेत. बघा, या ठिकाणी जर पाहिलं तर डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेमधील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास जे काही सुरुवात आहे बघा ते अपेक्षित आहे. ज्या पण महिलांना या ठिकाणी एकही रुपया भेटला नाही बघा, त्यांनी काय काय कागदपत्र आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. तर पैसे न भेटण्याचं कारण म्हणजे आपला आधार DBTला लिंक नसणं, त्याचबरोबर आपला आधार कार्ड आणि त्याचबरोबर बँकेमध्ये जे काही मोबाईल नंबर आहे बघा ते वेगवेगळे असणं. त्याचप्रकारे काही काही महिला बघा आधीच योजनेचा जे काही संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभसुद्धा घेत आहेत, त्यामुळे बघा आपल्याला या ठिकाणी 2-2 योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार नाही. त्याचप्रकारे जर पाहिलं आपण आपलं जे काय बँक अकाउंट आहे पहा, त्या बँक अकाउंटला आपला मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड हे व्यवस्थित अपडेट करणं खूप गरजेचं आहे. ते जर केलं नसेल तर ते व्यवस्थित कागदपत्र तुम्ही व्यवस्थित करायचं. मेन म्हणजे आपलं आधार कार्ड आहे, आधार कार्डला पॅन कार्ड, त्याचबरोबर आपलं जे काही DBT असेल आधार DBT, त्याचबरोबर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो एकच ठेवायचा आहे आणि आपला जो काही व्यवस्थित पूर्ण जन्मतारीख असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्या आधार कार्डवरती. त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी सर्व काही करता येणार आहे. आणि ज्यांचं पण 1 रुपया नसेल भेटला किंवा तुम्ही हे जे 2 कागदपत्र आहे ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवणं अतिशय आवश्यक आहे, कारण की जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला एकही रुपया पुन्हा सुद्धा भेटणार नाही. आता बघा लवकरच सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला जे काही पैसे आहेत बघा ते पैसे सुरळीतपणे चालू होणार आहेत. महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी बघा पैसे जमा होण्यासाठी आपल्याला बघा हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहेत बघा ते काढून ठेवणं खूप गरजेचं आहे. हे जर काढले नाही तर आपल्याला एकही रुपयाचा या ठिकाणी लाभ भेटणार नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे बघा. आणि कोणते कागदपत्र आहेत आपले फक्त आपल्याला काय करायचं आहे, जे काही आधार कार्ड आहे बघा ते आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आपलं काही वेळेस काय होतं बघा, जे आपलं आधार कार्ड 10 वर्षापासून बघा अपडेटच केलेलं नसतं. त्यामुळे बघा जे काही अपडेटेशन आहे बघा ते व्यवस्थित करायचं आहे. जन्मतारीख नावामधील फरक आणि आपल्याला काय करायचं आहे बघा, जे काय बँकेमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तोच आधार कार्डला द्यायचा आहे आणि तोच या ठिकाणी बघा आपला फोन नंबर चालू असणं खूप गरजेचं आहे. त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करा आणि या व्हिडिओ नक्कीच आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. ज्यांना एकही रुपया भेटला नसेल किंवा जे वाट पाहत असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे.